सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर 7/12 प्रमाणे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत। तसेच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी तातडीने मदत द्यावी असे निर्देश दिले आहेत। पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी नाले, ओढे व नद्यांवरील अतिक्रमणाचा मागोवा घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवणार आहोत। अशाच प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना होणार असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे विशेष मदतीची मागणी करणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। तिसगाव मधील गुरुवार पेठ नदी पात्रालगत वस्तीत भावाच्या घराची पुराच्या पाण्यात झालेली नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या बहिणीला विजेच्या तारेचा शॉक बसून त्यात तिचा मृत्यू झाला। बुरहाना सिकंदर शेख असे मृत महिलेचे नाव आहे। मंगळवारी दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान त्या तिसगाव मध्ये गुरुवार पेठ असलेल्या आपल्या भाऊ हसन पठाण याच्या घराची पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या। जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, नेवासा, शेवगाव व श्रीरामपुरी या 5 तालुक्यात शनिवारी व रविवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे 315 गावांमधील तब्बल 1,03,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका 1,44,000 शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे। शनिवारी शेवगाव तर रविवारी पाथर्डी, कर्जत, नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा तसेच सोमवारी पुन्हा पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर या तालुक्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली। या पावसाने खरीप हंगामातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून गेल्याने निराश झालेल्या पतीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा येथे उघडकीस आली। गणेश शिवाजी अदमाने असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे गणेश अदमाने। हा गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात असलेल्या साई सुंदर हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता। पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला। यामुळे रस्ता सोडून कंटेनर सरळ हॉटेलमध्ये घुसल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर रायतेवाडी फाट्याजवळ सोमवारी पहाटे घडली। या घटनेत हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। दरम्यान अपघाताची माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली। अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले। नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत दिव्यांग मिसळ आणि मासवडी हे हॉटेल आहे। रात्रीच्या वेळी हॉटेल बंद करून मालक दत्तात्रेय रंगनाथ मांडेकर हे आतमध्ये झोपले होते। दरम्यान सोमवारी पहाटे कंटेनर घेऊन चालक जात होता। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला। अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे। सोमवारी जिल्ह्यात 24.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यात सरासरी 350 मिलीमीटर पाऊस झाला आहे। दरम्यान धुवाधार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याची मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। इयत्ता 1ली ते 8वी वर्गातील शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली। या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले।
मराठा समाजातील मनोज जरांगे पाटील व महिला यांच्याबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी प्राध्यापक लक्ष्मण हके व संगीता वानखडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अखंड मराठा समाज श्रीरामपूर यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे। जामखेड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे माळेवाडी गाव। या गावाचा दिघोळ ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समावेश होतो। गावाची लोकसंख्या 850च्या आसपास आहे। या गावात जाण्याच्या मार्गावर मांजरा नदी प्रवाह जातो। या पुलाची उंची कमी झाल्याने जास्त प्रमाणात पाऊस झाला की माळेवाडी व दिघोळ गावाचा संपर्क तुटतो। अनेक सोयी सुविधांपासून गाव वंचित आहे। राहुरी शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले। 66.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत, तर सर्वसामान्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। राहुरी परिसरात सर्वदूर पाऊस कोसळत आहे। सोमवारी पडलेल्या पावसाच्या तुलनेत मंगळवारी काहीसा पाऊस ओसरला होता। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।